सोहेबजी शेख यांनी अजलान स्पोर्ट धामोती संघ पुरस्कृत केलेला आहे. आजच्या पहिल्या तिसऱ्या सामन्यामध्ये खेळ करतोय तो. फलंदाजी असेल अजलान स्पोर्ट धामोती संघाची. 4 षटकांचा सामना करेल. पहिला चेंडू टाकला मात्र लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. हा सर, पहिल्या चेंडूवरती संघाचा श्री गणेश हा मात्र इथे झालाय सर. समीर इल्ले सर, जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरतीच मात्र. चला इथे प्लीज नावंडे संघाचे सर्व खेळाडू प्लीज. यावेळेस चांगला फटका आहे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सर आपल्या समीर सर बघायला भेटते. थोडीशी मिसफिल्डिंग देखील बघायला भेटते. एक धाव भेटते, एक धावीने समीर सर धावसंख्या पुढे जाते 2 बार. पाहिलं गेलं तर अक्षयने सूर्य कसा चेंडू टाकला होता आपला तो, मात्र मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा होती. मात्र या विकेटची किंमत मोजावी लागेल अक्षयला. विकेट मात्र पाहिलं गेलं पण कोणाची सोडली, नितीन ज्याच्या बॅटमधून पाहिलं गेलं धामोती संघासाठी वारंवार रन येत असतात. आपल्या संघासाठी चांगली ओपनिंग करून देतो आणि त्याची झेल इथे सुटलेली आहे. झेल कितीपर्यंत मागात पडते ते पाहूया पाडा संघाला. सोहेब शेख इथे आमच्याशी व्यासपीठावरती आपल्याला यायचं आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता समीर सर, परंतु इथे निर्धाव चेंडू आपल्याला बघायला भेटतो समीर सर. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला. पाहिला गेला पहिल्या चेंडूवरती एक धावेचा सन्मान केला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र झेल उडाला होता, मात्र झेल ड्रॉप झाला, क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. तिसरा चेंडू त्यांनी पाहिला गेला शॉर्ट पिच चेंडू टाकला स्लोवर पद्धतीचा. आणखी एक स्लोवर पद्धतीचा चेंडू, मात्र फलंदाजाला काही समजलं नाही. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय सर. समीर सर जर पाहिलं तर पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती एक धावा आल्या, त्याच्यानंतरचे 2 डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटतात. काय गोलंदाजी मात्र या गोलंदाजच्या माध्यमातून बघायला भेटते. अक्षय यावेळेस इथे मात्र पॉईंटच्या दिशेने खेळलेला फटका होता. चांगला क्षेत्ररक्षण इथे बघायला भेटते सर. समीर सर एक धाव भेटते. 1-1 2-2 धावेने देखील धावा पुढे नेता येतात समीर सर. जर का मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र एकेरी दुहेरी धावांनी काही जमणार नाही. मोठे फटके मारावे लागतील ते अजलान स्पोर्ट धामोती संघाला. 4 षटकांमध्ये पाहिलं गेलं तब्बल 50 ते 55 धावांचं लक्ष उभारावं लागेल ते नेरलपाडा संघासमोर. नेरलपाडा संघ देखील पाहिलं गेलं तर आताच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी करतोय. 4 षटकांमध्ये किती धावा उभारतात ते पाहूया अजलान स्पोर्ट धामोती संघ. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू येतोय. पंच आमच्याकडे इशारा करतात. षटक क्रमांक 1 संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेलं 3 धावा आल्या फक्त धावफलकावरती. अजूनही 3 षटक असणार. 3 षटकांमध्ये कुठपर्यंत धावा येणार धावफलकावरती ते पाहूया आपण अजलान स्पोर्ट धामोती संघाच्या. सर जर पहिल्या षटकामध्ये तर आत्ता इथे बाजू जड दिसते ती नेरळपाडा संघाची. जर पहिल्या षटकामध्ये सर पाहिलं तर मात्र फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. 3 चेंडू डॉट देखील काढल्यात. या 3 धावा फक्त सिंगलने आल्यात. मोठे फटके अजून समीर सर आपण पाहिले नाहीयेत. इथे मात्र कुठेतरी धामोती संघाला जखडून ठेवण्याचं काम केलंय. कुठल्याही फलंदाजाला अजूनपर्यंत 6 चेंडूमध्ये आक्रमण करून दिलं नाहीये सर. मंगेश सर पाहायला गेलं तर आपण दुसरी मॅच पाहिली. दैवली विपक्ष नावडे संघ. 4 षटकांमध्ये 58 धावा मारल्या होत्या. 59 धाव्यांची गरज होती. मात्र एकतर्फी बाजू अशी वाटली होती की दैवली संघ विजयाच्या दिशेने चाललाय. मात्र नावडे संघाने आपल्या फलंदाजावरती विश्वास ठेवून मात्र ते 59 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण केलं आणि आपल्या संघाला सेकंड राऊंडमध्ये क्वालिफाय केलं. फलंदाजाची पाहायला गेले तर कौतुक जेवढं कराल तेवढं कमीच आहे. किती मोठं लक्ष्य असं तरी प्रयत्न मात्र सोडू नका. कुठलीही गोष्ट सोपी नसते. प्रयत्न केला तर सर्व गोष्ट मात्र सोप्या होत जातात. मात्र सराव लागतो त्या गोष्टीचा. कुठल्याही गोष्टीला कधी हलक्यात घ्यायचं नसतं. कुठलाही संघ कधी छोटा मोठा नसतो. तुमची प्रॅक्टिस असेल रेग्युलर तर खेळ तुमचा चांगला होणार. प्रत्येक प्लेयरने 100% रिझल्ट देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या संघासाठी तर आपला संघ कुठेही कमी पडणार नाही. मात्र जे काय आता यंग खेळाडू असतील त्यांना चान्स भेटत खेळण्यासाठी त्यांनी देखील आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न करावा वारंवार आपल्या संघासाठी. परंतु इथे काय पाहायला भेटतं, एक चांगला नेत्रदीपक फटका. 4 धाबेचा फटका मात्र इथे बघायला भेटला. वरनाई क्रिकेट संघ वरने मैत्री चषक 2026 मधला एक दर्जेदार चौकार देखील बघायला भेटला. या 4 धाबेने धावसंख्या मात्र इथे पोहोचला जाते ते 7 या आकड्यापर्यंत. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र बॅटची कडा घेतली जाते. पहिल्या विकेटचा हादरा. पहिली विकेटची पाय उतार. मात्र विकेट जाते. बॅक टू बॅलन्स. समीर सर पाहिलं कमबॅक काय केला या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती चौकार आला,
परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये लगेच विकेट देखील घेतली. या गोलंदाजी ही खासियत आहे. त्याने कमबॅक केला आपल्या संघासाठी हेमंत याने. हेमंतच्या पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने त्याने टॅप केला, पहिली एक चौकार लगावली. मात्र दुसरा चेंडू मात्र कॅप्टनने त्याला समजावलं की लेंथचा थोडा लेंथमध्ये काहीतरी बदल काढावा लागेल. मात्र हेमंतला कानमंत्र दिला. हेमंतने त्या कानमंत्राचा उपयोग करून मागे ठेवला थोडासा चेंडू आणि मात्र फलंदाजाला मागे परतावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन झालं. परेशला मागे परतावं लागलं. पहिल्या विकेटचा झटका बसू धामते संघ 7 या अंकावरती 1 बाद. स्कोर बोर्ड आपण पाहिला. दुसरं षटक चालू असताना 7 या आकड्यापर्यंत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते हेमंत. समोर आव्हान असेल फलंदाज कल्पेश याचं. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. थोडासा चेंडूने उसळी घेतली. सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये समीर सर. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हेमंतने लाईनमध्ये थोडासा बदल केला. मात्र आपल्या चेंडूवरती कमबॅक करून थोडासा आणखी एक विकेट मिळवली. पुन्हा एक निर्धाव चेंडू टाकला. पुन्हा एक चेंडू मला बॅटच्या समोर दिलेला चेंडू मात्र कल्पेच्या बॅट मधून येतो. तो स्ट्रेट राऊंडला पाहायला गेलं तर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मी एकच सांगेल, या फटक्यावरती बाहुबलीचा कटप्पा. गोलंदाज हेमंत याचा जर चुकला टप्पा तर मात्र कल्पेशच्या बॅटमधून येतो 6 धावाचा फटका. 6 धावाचा फटका. या 6 धावेने सर समीर सर स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय 13 या आकड्यापर्यंत. पाहिलं एक समोर चेंडू टाकला होता आणि समोर चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाने काय थांबणार नाही, सर फेकून दिला. 6 धावेसाठी समीर सर. 2 चेंडू शिल्लक असतील. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर मोठे फटके मारण्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल पाहिलं गेलं 3च धावा खर्च केल्या होत्या त्या अक्षयने. त्याच्याच गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हातात हेमंत. आणखी एक फटका येतो कल्पेशच्या बॅटमधून. खडे खडे मारतोय तो दामोते संघाचा कल्पेश जाधव. ठोकतोय 6 धावा. ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आदल्या देखील चेंडूवरती षटकार आला होता. त्याच्या बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती देखील लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे होता. मात्र क्षेत्ररक्षकाच्या वरून मारलेला हा दुसरा षटकार येतोय. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 19 या अंकावर. सर बॅक टू बॅक 2 षटकार. काय बॅटिंग करतोय कल्पेश. धुव्वाधार फटकेबाजी दामोदर संघासाठी. जिथे दामोदर संघ अडचणीत सापडत होता त्याच दामोदर संघाला संकट मोचक म्हणून उभा राहिलाय कल्पेश आणि त्याच्या बॅटमधून लगातार 2 षटकार मात्र आपल्याला बघायला भेटले. सर समीर सर काय म्हणाल. मागील काही मॅच मध्ये पाहिलं गेलं धामोदर संघासाठी जो कल्पेश जाधव बॅटिंग करतो त्याच्या बॅटमधून मात्र 7 मॅच मध्ये काही धावा आलेले नाहीत. काही कुठल्याही प्रकारची फलंदाजीमध्ये थोडंसं कुठेतरी कमबॅक करावं लागेल. मात्र आज तो फलंदाजी करतोय. मागच्या मॅचमध्ये थोडी बॅड लक असे त्याची काही 5-6 सामन्यामध्ये बॅटिंग झाली नाही जशी संघाला पाहिजे होती. रनांची गरज मात्र त्या धावा कल्पेशच्या बॅटमधून आल्या नाही. आज मात्र कल्पेश स्वतःला सिद्ध करून दाखवतोय. दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार लगावले. ज्यांनी आम्हाला या झगमगत्या ट्रॉफ्या ज्या दिसत आहेत तुम्हाला ते आमचे संजयजी देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. मी त्यांच्यासाठी एकच शब्द सांगेल. वाघासारखी चाल, हायनासारखी चपळाई, अंगी 10 हत्तीचं बळ, साधी राहणी, उच्च विचार सरणी. संजयजी देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. संजयजी देशमुख साहेब आपलं मनापासून सरश स्वागत, वेलकम. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या झगमगत्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्यात ते संजयजी देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. आपल्या सर्व वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये आपलं सरश स्वागत आहे साहेब. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या अंकावरती. तिसरं षटक पाहायला गेलं तर नेरलपाडा संघाकडून बंटी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करणार. अजूनही येणारे 12 चेंडू असणार. दामोदर संघ कुठपर्यंत धावा उभारणार त्या फलकावरती पाहूया आपण. मोठे फटके येणार का नितीनच्या बॅटमधून. नॉन स्ट्राईकला असणार तो कल्पेश. आतापर्यंत पाहायला गेलं तर कल्पेशने 2 षटकार लगावलेले आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा येतील ते अजून पाहूया आपण दामोदर संघासाठी. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटते. गोलंदाज बंटीच्या माध्यमातून पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय.
संजयजी देशमुख साहेब इथे उपस्थित होत आहेत. संजयजी साहेब आपलं मनापासून सरश स्वागत वेलकम असेल. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये संजयजी देशमुख साहेब इथे उपस्थित झालेत. संजयजी देशमुख साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या ज्या ट्रॉफ्या पाहत आहेत त्या ट्रॉफ्या आम्हाला त्यांनी संजयजी देशमुख साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केल्यात. ते संजयजी देशमुख साहेब इथे उपस्थित झाले. संजयजी देशमुख साहेब वेलकम आहे आपलं वर्णाई मैदानामध्ये. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 20 वरती. बघा पहिल्या चेंडूवर डॉट आला होता. दुसऱ्या चेंडूमध्ये एक धाव. इथे बंटी मात्र कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. दुसरं षटक काहीच मागणं पडलं होतं सर. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे फिरतायत. तानाजी सर वाईट घोषित करतायत. वाईटच्या रूपाने एक धाव मात्र वाढल्या जाते 21 वरती सर. यावेळेस पुन्हा एकदा आपले भरत सर मात्र आमच्याकडे फिरतायत एक अनोख्या स्टाईलने. गोट्या हंपरचा आम्हाला स्टाईल मात्र सांगतात. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. हा गोलंदाजाचा रिव्ह्यू आहे. वाईट बॉल आहे. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती आमचे स्कोरर मित्र सांगतायत. यश सांगतायत स्कोर बोर्ड पोहोचला जातोय 22 वरती. 22 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे. पहिल्या खेळात आपल्याला रेरपाडा संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे. एक रिव्ह्यू होता मात्र तो मोक्याच्या वेळी कधी आपण एकच वाईट असेल चप्पलमध्ये. पहिल्या खेळात आपण सिंगल वाईट आहे. यावेळेस खराब चेंडू. सलग तिसरा चेंडू इथे मात्र वाईट टाकला जातोय. सर माझ्या भाषेत सांगायचं झालं तर पहिला वाईट मध्ये हळदीचं आमंत्रण, दुसरा वाईट म्हणजे लग्नाची पत्रिका आणि तिसरा वाईट म्हणजे काय हनीमून पॅकेज दिला की काय फलंदाज झाला इथे मात्र बघायला भेटतोय. सलग 3 वाईट मात्र इथे बघायला भेटतात आणि 3 वाईट झाल्यानंतर धावसंख्या स्कोर बोर्ड होती सर पोहोचल्या जाते 23. गोलंदाजावरती आपण पाहिला गेला तर प्रेशर येतो. लगातार 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि हा एक उलटो चेंडू मात्र लेग पंचांचा इशारा. 9 चेंडू येतोय मात्र एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. 9+2 अशा 3 धावा येतील. गोलंदाजावरती पाहिला गेलं तर आता प्रेशर येतोय. कुठेतरी अडचणीत सापडलाय तर गोलंदाज कल्पेश जाधव सारखा एक मोठा बलाढ्यवान फलंदाज जिथे स्ट्राईक वरती आहे त्याने पाहिला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार लगावले. त्याच्याच विरोधात गोलंदाजी करतो तो गोलंदाज बंटी मात्र आता अडचणीत सापडलाय. बंटीला मात्र 3 चेंडू वाईट टाकले. चौथा चेंडू नो. आता बंटीला विचार पडला असेल कल्पेशला बॉल तरी कुठे टाकायचा, चेंडू कुठल्या अँगल मध्ये टाकायचा. परंतु पंचांनी सांगितले उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल करतोय. येतोय लाजवाब षटकार. या 6 धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 30 वरती. जिथे स्कोर बोर्ड थांबला होता तिथे मात्र वाईट आणि नो आणि षटकाराने
ही धावसंख्या पुढे नेल्या जाते. बत्तीस धावा धावसंख्या आहे ती 32. यावेळेस काय घडतं मैदानामध्ये? आणखी एक मोठा फटका येतो कल्पेच्या बॅट मधून, ज्याला पाहायला गेला तर धावमोदी संघाचा मोठा राकेश या नावाने ओळखलं जात आहे. मात्र त्याच्याच बॅट मधून हा चौथा षटकार येतोय बॅक टू बॅक. पाहायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 चेंडूवरचे 2 षटकार आले होते आणि आता देखील मात्र बंटी अडचणीत सापडला आणि बंटीवरती पाहायला गेला तर अतिक्रमण करतोय तो कल्पेश जाधव, ज्याच्या बॅट मधून पाहायला गेलं सर चौथा षटकार येतोय. मात्र वैयक्तिक पाहायला गेलं तर कल्पेश जाधवच्या धावा मोजल्या जातील त्या. यावेळेस दुवादार फटकेबाजी. यावेळेस मात्र फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येणार, बॉल उचलणार, फेकणार. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचल्या जाते 39 वरती. हे षटक काहीच सर महागडं पडते समीर सर या षटकामध्ये आतापर्यंत 2 षटकार मात्र आपण पाहिल्यात. 2 षटकार आले. त्यानंतर पाहायला गेलं तर बंटीवरती मात्र प्रेशर होता. 3 चेंडू वाईट आले. त्यानंतर 9 चेंडू प्लस 2 धावा आल्या. मात्र ही खूप मोठं षटक असेल पाहायला गेलं आतापर्यंत. बंटीने 9 चेंडू हाताळलेले, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. आतापर्यंत या गोलंदाजाने 9 चेंडू फेकलेत. एक मोठी ओव्हर मात्र इथे पडताना आपल्याला दिसते समीर सर. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतील. या 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलोय ते 40 या अंकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलो ते 40 रन. 41. नेक्स्ट सामना असेल किरवली विरुद्ध वंजरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जशी ही पहिली इनिंगला संपेल तसे आपल्याला दोन्ही संघांना टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आजच्या दिवसातील पाहायला गेलं तर पहिल्या सत्रातील चौथा सामना असेल किरवली विपक्ष वंजरपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचं आहे. वंजरपाडा संघाचा कर्णधार आणि किरवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी स्टेजवर यायचं नाणेफेकीसाठी. शेवटचा सामना असेल आधी पहिल्या सत्रातील आजच्या. शेवटचं षटक पाहूया कोण येतं गोलंदाजी मार्कवरती नेरळपाडा संघाकडून. अजूनपर्यंत पाहायला गेले तर कल्पेश जाधव सर का ताकदवान फलंदाज अजूनही ग्राउंडवरती आहे उभा. मात्र त्याच्यासोबत नितीन असेल. अजूनही शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा उभारणार दोन्ही. तसेच आपले राहील दादा शेख आणि नवीन भाई इथे उपस्थित झालेत. आपल्या दोघांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषकामध्ये. तसेच विवेक आणि निमेश हे देखील इथे उपस्थित झालेत. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र काय घडते मैदानामध्ये? सातारा सांगली कराड, सातारा सांगली कराड आणि गोलंदाजाची काढले या फलंदाजाने वरात वरात वरात. कल्पेश जाधव साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा एकदा प्रयत्न बॅटची होता. काढा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडतंय मैदानामध्ये? इथे पंचांकडे लक्ष असेल आपलं. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. प्रभाकरजी देशमुख सर मात्र इथे जॉईन होतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती मात्र बॅटची काढायला लागली. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू गेला, मात्र एक धाव चोरण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाने नाकारला एक धावेसाठी आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट चेक केली जाईल. ऑन फील्ड डिसिजन द्यायचे सर, जे आपला डिसिजन असेल ऑन फील्ड ते द्यायचं आहे आपल्याला. ऑन फील्ड डिसिजन द्यायचे अतुल सर आपल्याला बघा. यस, विकेट आहे इथे. ऑन फील्ड मात्र इथे विकेट दिली जाते आणि धावसंख्या 47 वरतीच थांबल्या जाते. राहील भाई शेख इथे उपस्थित झालेत. आपलं सरचे स्वागत आहे. नवीन दादा आपलं देखील आहे. निमेश दादा आपलं देखील आहे. स्वागत आहे. दोन चेंडू इथे आतापर्यंत शेवटच्या षटकामधले झालेत समीर सर. जर पाहिलं तर स्कोअरबोर्ड 47 लागलाय. कालपासून स्कोर धामोते संघाला पाहायला गेलं तर दुसरा विकेट नितीनच्या स्वरूपात, मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल ते नितीनला. नितीनची जागा घेण्यासाठी जात आहे फलंदाजीसाठी आता राहुल राणे. स्ट्रायकवर असेल तो कल्पेश जाधव, ज्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर आतापर्यंत 5 षटकार आलेत. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये, कमबॅक करतोय गोलंदाज सचिन. पहिल्या चेंडूवरती समीर सर षटकार आला, त्याच्यानंतर या गोलंदाजाने आपलं अतिशय चांगलं काम. 2 चेंडू मात्र इथे डॉट टाकले समीर सर. काय म्हणाले गोलंदाजाबद्दल? पहिल्या चेंडूवरती पाहायला गेलं तर कल्पेशचं अतिक्रमण केलं होतं कल्पेशने गोलंदाजाच्या विरोधात. पहिला षटकार आल्यानंतर मात्र गोलंदाजीवरती आपला दुसरा चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात नितीनला माघारी परतावं लागलं. तिसऱ्या चेंडूवरती ब्रह्मास्त्र वापरला, जादूची फिरकी फेकली. कल्पेशच्या बॅटमध्ये पाहायला गेलं तर आपण गती देखील तेवढी होती, मात्र चेंडूला मागे ठेवून निर्धाव चेंडू आला. यावेळेस चांगला फटका इथे. मात्र काय घडतंय इथे, मात्र दुसरी धाव घेतली जाते, परंतु दुसरी धाव घेता घेता इथे विकेटचं पतन होत आहे. आपण संधी देऊया, थोडं एक डीजेचं गाणं ऐकूया सर, तिथे आपल्याशी जोडल्या जात आहेत. नेक्स्ट मॅच असेल किरवली आणि वंजरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, परंतु मैदानामध्ये काय घडते, पंच मात्र इथे दंडित करतात गोलंदाजाला वाईट या रूपेने. एक धाव भेटते, एक धावेने धावसंख्या मात्र पुढे समीर सर सलगते 48 वर, 49 वर. धावफलक जाऊन पोहोचलोय ते 49 या आकड्यावरती. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र अतिशय चपळाईने विकेट किपिंग करतोय तो अक्षय म्हात्रे, स्वतः कर्णधार. कल्पेशला मात्र कुठल्याही प्रकारची जागेवरनं हलवून देत नाही असा यष्टीरक्षक अक्षय म्हात्रे क्लोज किपिंग करतो आपल्या संघासाठी. त्याला माहिती आहे अजूनही 2 चेंडू शिल्लक होते. 2 चेंडूवरती कल्पेशच्या बॅटमधून 2 मोठे फटके येऊ शकतात, संघाची धावसंख्या वाढू शकते.
तब्बल पाहायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का, तुम्हाला काय वाटतं सर? हा जो फलंदाज आहे ना, ज्याच्या मनगडामध्ये क्षमता आहे, कोणत्याही दिशेने कोणताही चेंडू कधीही फिरवण्याची ताकद, धमक, दहशत ज्या फलंदाजाकडे आहे, तो फलंदाज मात्र स्ट्राईकला आहे. यावेळेस मात्र फटका, अप्रतिम फटका आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता, क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी घडते. म्हणून मी सांगतो, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषा पलीकडची भेट येतोय. 4-4-4-4-4-4 चौकार. शेवटच्या चेंडूवरती पाहायला गेलं अतिशय सुंदर गीत तुमच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय. ज्यांनी आम्हाला ह्या झगमगत्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या ते संजयजी देशमुख यांच्या हस्ते आपण या मॅचचा टॉस का बॉस कोण ठरणार? तिसऱ्या रास्तील पाहायला गेलं तिसऱ्या रणनीतील आजचा चौथा सामना बंजारपाडा विपक्ष किरवली संघ. नाणेफेकीचं कौल करण्यात येत आहे ते दोन संघांच्या दरम्यान. यस, टॉस का बॉस कोण ठरणार? टॉस केला जातोय. ज्यांनी आम्हाला या झगमगत्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या ते संजयजी देशमुख यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. यस, टॉस का बॉस कोण? किरवली संघाने टॉस विन झालाय. नाणेफेकीचं कौल केलेलं आहे ते किरवली संघाच्या विपक्षात. त्यांनी 2 मिनिटांच्या आत आम्हाला डिसिजन कालवायचं आहे. येणारे 24 चेंडू आणि नेरळपाडा संघाला गरज असेल ती 54 धावांची. दोन दिग्गज संघ आपण पाहतोय. एका साईडला पाहताय नेरळपाडा, तर दुसऱ्या साईडला पाहताय पहिल्या दामोते. षटकामध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी दामोदर संघ अडचणीमध्ये होता. मात्र अक्षयने गोलंदाजीवरती पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाजीवरती हेमंत थोडा मागं गेले षटक. त्यानंतर हेमंतच्या नंतर तिसरं षटक टाकण्यासाठी बंटी आला. बंटी देखील अतिशय मागला ठरला. मात्र त्याच्यानंतर पुन्हा चौथा गोलंदाज सचिन याने थोडासा कमबॅक केला. समोर फलंदाज मात्र 2 मैदानामध्ये जाताना तुम्हाला दिसतात. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अक्षय आणि ऋषी. नेरळपाडा संघाचे एक प्रमुख फलंदाज आहेत हे अक्षय आणि ऋषी. या खेळाडूच्या मनगडामध्ये खूप सारी ताकद आहे. कोणत्याही चेंडू कोणत्याही क्षणी फिरवण्याची ताकद, धमक, दहशत या 2 खेळाडूंकडे आहे. परंतु तेवढाच तिखट गोलंदाजी करणारा अर्थातच गोलंदाज नितीन समोर असेल. म्हणजे सांगायचं झालं तर बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना पाहतोय आपण. दोन्ही संघ पाहायला गेले तर जवळपास दामोते आणि नेरळपाडा एकाच परिसरातले संघ आहेत. पाहायला गेले तर ते देखील आमचे चांगले मित्रबंधू असतील. तर सामना मैत्रीपूर्ण असेल. चांगले 4 षटकामध्ये पाहायला गेलं तर नेरळपाडा संघाला 54 धावांची गरज असेल ती. गोलंदाजी मार्कवरती असं पहिलं पॉवर प्ले षटक असणार तो नितीन गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवर असणार तो फलंदाज ऋषी आणि नॉन स्ट्राईकला असणार तो अक्षय म्हात्रे. सर सांगायचं झालं तर एकच कॅन्टीनमध्ये बसायचं, 2 वडापाव मागवायचे,
एक कटिंग मागवायची आणि ती अर्धी अर्धी पियायची, अशी मैत्रीपूर्ण लढत तुम्ही या मैदानामध्ये पाहताय. एका कपला 2 ग्लासामध्ये विभागून घेणं म्हणजे हीच मैत्री असते सर. पाहायला गेलं तर आपण भरपूर ठिकाणी जातो, जो मित्रांमध्ये बाहेर फिरण्याची मजा असते, जो खाण्याचा आनंद असतो तो वेगळा असतो. आपण रेग्युलर आपण पाहायला गेलं तर आपण पार्टी वगैरे एन्जॉय करत असतो. मात्र दोन्ही संघ जेव्हा आमने-सामने खेळतात ना, तेव्हा ती मैत्रीपूर्ण लढत असते. दोन्ही संघांना असं असते की आम्हाला मॅच जिंकायची आहे. फिल्डिंगच्या संघाला देखील वाटतं की आम्हालाही मॅच जिंकायची आहे. यावेळेस पहिला चेंडू अप्रतिम होता, तेवढा चांगला फटका इथे मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलणार, फेकणार. इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. संघाचा श्री गणेशा देखील 2 धावेने केला जातोय आणि वैयक्तिक सर 2 धावेने खातं देखील खोलल्या जात आहे. अतिशय चांगला फटका मारला होता ऑफसाईडच्या दिशेवर, कव्हरवरून फटका मारला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्यात पहिल्या गदा राहुल राणे चपलाईचा पहिल्या गदा ज्याचा राहुल राणेचं कौतुक केलं जाईल, कारण की जिथे पाहिलं गेलं आतापर्यंत त्याने बेस्ट फिल्डरमध्ये 3 ठिकाणी प्राईज घेतलेले आहेत. तर दामोदर संघाचा बेस्ट फिल्डर राहुल राणे तिथे फिल्डिंगसाठी होता. मात्र 2च धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावांचा श्री गणेशा केला. इथे डॉट चेंडू देखील आपल्याला बघायला भेटतोय, ज्याच्यासाठी ओळखला जाणारा. तसेच वन लाईफ गुंडगे यांचे सर्व सदस्य व्यासपीठावरती आपल्या सर्वांना यायचंय. आपलं देखील मनापासून सरचे स्वागत असेल. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2026 मध्ये. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये सर सांगायचं झालं तर मात्र नुसते डॉट चेंडू इथे पडतायत. जसा खेतांचा पंख कसा फिरतो तशी फक्त आणि फक्त बॅट फिरते. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये सर. ऋषिकेशने पाहिलं गेलं तर ऋषीने पहिल्या चेंडूवरती कव्हरवरनं मारलेला चेंडू 2 धावा घेतल्या. त्यानंतर लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. मात्र नितीनला पाहिलं गेलं तर नितीनचं कौतुक करायला गेलं तर गोलंदाजीवरती अतिशय वेग पाहिला गेला तर भन्नाट असा वेग आहे, ज्याने आतापर्यंत पहिल्या 2 चेंडू निर्धाव घेतले. पुन्हा एकदा तिसरा चेंडू बॅटचे काढा आणि यष्टीरक्षकाच्या वरून जाईल तो चौकार येतोय ऋषीच्या बॅटमधून आणि या चौकारच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलोय 6 या अंकावर. संधी दिव्या डीजे मास्तर तनयजी शेलार सरांना. फटका इथे मात्र बघायला भेटलाय ऋषीच्या बॅटीतून. यावेळेस आडव्या बॅटने घेतला फटका. फटका मिस टायमिंग आहे तिथे. क्षेत्ररक्षक सजवला गेला. इथे मात्र होत आहे विकेटचं पतन. संधी दिव्या डीजे मास्तर तनयजी शेलार. तनयजी इथे मात्र चांगला झेल मात्र इथे पकडला जातोय. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस एक फसवा चेंडू मात्र इथे टाकला जात होता. पंच आमच्याकडे फिरतायत. एक अव्वंतर धाव मात्र इथे भेटल्या जाते. गोलंदाजाला इथे दंडित केलाय 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते. ती 7 वरती. पहिलं षटक चालू आहे. स्कोरबोर्ड लागला जातोय 7 वरती. जिथे धाबा करायच्या आहेत तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावा थांबल्या जात आहेत. यावेळेस सर्व बॅटी घेतला फटका. फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येणार.
परंतु इथे सोप्पा झेल इथे सुटला जातोय आणि 2 धावा देखील घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाईल 9 या आकड्यापर्यंत. पहिले षटक संपतंय. धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागले 9. संधी देऊया डीजे मास्तरांना. आणि वंजारपाडा यांनी आमच्या आयोजकांशी थोडं संपर्क साधायचा आहे. किरवली आणि वंजारपाडा संघाने आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सर काय म्हणाल, पहिलं षटक संपलं, धावसंख्या पोहोचल्या जाते ती 9 वरती. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर नितीनच्या पॉवर प्लेच्या षटकावरती 9 धावा मिळवल्या त्या पाडा संघाने. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँड गोलंदाज असेल परेश दलवी. फिरकी गोलंदाज करणार तो पाहूया आपल्या संघासाठी अजलान स्पोर्ट धामोते संघ. या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये तिसरी मॅच खेळतोय आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतो तो परेश दलवी. लेफ्ट हँड गोलंदाज असणार. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 9 धावा आल्यात. यावेळी चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिस फिल्डिंग इथे आपल्याला बघायला भेटली. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची देखील पूर्ण केला जातोय. या 2 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते ती 11 वरती. सर समीर सर, हा फटका खूप चांगला होता. या आधी पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती मात्र जी झेल सुटली, मात्र जी हेमंतची झेल होती ती कितपर्यंत धामोते संघाला आता मोजावी लागेल ते आपण पाहूया. शेवटच्या चेंडूवरती आलेला मात्र चेंडू खूप उंच गेला होता. 2 क्षेत्ररक्षामध्ये तैनात चालू होती, तू घेऊ की मी घेऊ. मात्र अशा रीतीने झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा संधी होती. मात्र जितेश याच्याकडून पाहिलं गेलं अफलातून चांगली फिल्डिंग, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. आधीच्या चेंडूवरती पाहिल्याचा टॅप चेंडू केला होता सर्कलच्या बाहेर, 2 धावा पूर्ण केला. या 1 धावेच्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 धावा. 12 या अंकावरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलेला आहे. उर्वरित पाहायला गेलं तर अजूनही दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. अतिशय चांगली कामगिरी करतोय परेश आपल्या लेफ्ट हँड गोलंदाजीवरती. ह्यावेळेस कार्पेट लेवलचा फटका इथे मात्र खेळला जातोय. थोडीशी मिसफिल्डिंग मात्र इथे होते. एकच धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते ती 13 वरती. आतापर्यंत 15 चेंडू उरलेत आणि या 15 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. 15 चेंडू आणि 41 धावांची गरज असणार. आता मोठे फटके मारावे लागतील ते नेरळपाडा संघाला. यावेळेस मात्र आउटफील्ड खूप फास्ट आहे. जमिनीना गुदगुल्या 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 करत येतोय. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मजला मैत्री जयशिक मजला येणारा डाबर लाल दंतवाजन खणखणीत खणखणीत चौकार वाजीव डीजे. वय 17 वरती. आउटफील्ड सर खूप समीर सर खूप फास्ट आहे. पाठीमागची जर पाहिली चेंडू पडला जर आणि जर सापडला नाही तर मात्र 4 धावा भेटल्याशिवाय राहणार नाही सर. 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिले धावफलक पाहिलं गेलं तर मधला आकडा येतो तो 17. दोन्ही संघासाठी भीतीचं वातावरण असणार आणि पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून येतोय तो. मात्र हरी चेंडू खाली असेल. 1च धाव पूर्ण होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाकारलं. 1च धावेवर समाधान मानावं लागेल ते नेरळपाडा संघाला. या 1 धावाच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. यस, दुसरं षटक चालू आहे. स्कोरबोर्ड लागला जातोय तो 18 वरती. आतापर्यंत 5 चेंडू झालेत या षटकातले. 13 चेंडूचा खेळ उरलाय अजून देखील. यावेळेस मात्र काय घडतंय मैदानामध्ये.
बॅटीची कडा घेतली, यष्टीरक्षक चुकला नाही, इथे मात्र विकेटचं पतन होत आहे. शेवटच्या चेंडूवरती पाहिला प्रवास करावा लागेल. विकेट क्रमांक 2चं पतन होतंय हेमंतच्या स्वरूपात आणि हेमंतची जागा घेण्यासाठी जात आहे तो फलंदाज सचिन. डीजे बारा चेंडू मध्ये करायच्यात 36 धावा. 12 चेंडू 36 धावा. गोलंदाजीच्या मार्गावरती कल्पेश हा गोलंदाज असेल. या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा तरी निरवपडा संघाला ठोकणे गरजेचं आहे. हा सामना जर जिंकायचा आहे आणि जर मात्र धामोते संघाला हा सामना जिंकायचा आहे तर हे षटक मात्र समीर सर महत्वपूर्ण पडलं पाहिजे. हे जर आणि तर म्हणजे क्रिकेटला याच्यामध्ये थारा नाहीये, तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला फुल टोल वसूल करतोय. पंचांनी देखील नो घोषित केलाय. नो +4 येत आहे धावा 4. या 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकेल, परंतु संधी देऊया डीजे मास्तर तनय शेलारेंना. कडून पाहायला गेलं तर रिव्ह्यू घेण्यात आला आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेत. आपला रिव्ह्यू गमावलेला आहे, परंतु पंचाने देखील नो घोषित केलाय. म्हणजे फलंदाजासाठी एकच सांगेल, उघडा डोळे बघा नेट, उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्रेहेट फ्रेहेट फ्रेहेट. इथे मोठा फटका येणार का? जोपर्यंत अक्षय पाहायला गेला तर तो फलंदाजीवरती मार्कवर उभा असेल तोपर्यंत मात्र मोठ्या धावा येणार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 9 चेंडू होता, मात्र एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एक धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचले ते 24 या अंकावर. किरवली संघ आपला डिसिजन सांगायचा आहे आणि दोन्ही संघाने किरवली आणि वंजरपाडा यांनी दोन्ही संघाने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. किरवली आणि वंजरपाडा दोन्ही संघाने आयोजकांशी थोडा संपर्क साधायचा आहे. एक धाव मात्र इथे घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 24 वरती. आता येणारे पाहायला गेलं तर 11 चेंडू मध्ये 30 धावांची गरज असणार. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर आपल्यातून टाकलेला चेंडू, ज्या चेंडूवरती अतिशय वेग होता, मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू जातोय
आता समीकरण असेल ते 10 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार नेरळपाडा संघाला मोठे फटके मारणे मात्र गरजेचं असेल. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि अप्रतिम झेल देखील इथे टिपला जातोय. खरोखर कौतुक करावं लागेल. विकेट क्रमांक 3 मात्र इथे जाते. धामोते संघाने मात्र क्षेत्ररक्षण अप्रतिम इथे मात्र बघायला भेटते आपल्याला. समीर सर जर पाहिलं ना तर धामोते संघाची जमेची बाजू असेल तर क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल इथे मात्र पकडले जात आहेत. किरवले संघाचा कर्णधार थोडा आमच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला डिसिजन देखील सांगायचं आहे. आपण टॉस विन झाला आहात. मित्रांनो, वारंवार तुम्हाला पुकार दिला जातोय. आपण सहकार्य करावी. ही स्पर्धा तुमच्यासाठीच केलेली आहे, तुमच्यासाठीच आयोजित केलेली आहे. तुम्ही मात्र या स्पर्धेचे नियमांचं पालन करून उपस्थिती या ठिकाणी अनिवार्य असेल. आपण खेळण्यासाठी आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग भेटलेला आहे, त्यामुळे आपण आपली उपस्थिती दाखवा आणि आयोजकांशी संपर्क साधा. स्ट्राईकला पाहताय कमलाकर हा फलंदाज. यावेळेस मात्र काय करतंय डॉट 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 चेंडू. काय गोलंदाजी मात्र इथे बघायला भेटे. गोलंदाज कल्पेश याची आधीच्या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला गेले तर ज्याच्या बॅटमधून आपल्यातून धाबा आल्या तोच कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आपल्या संघासाठी अतिशय सुरेख कामगिरी करतोय. आणखी एक पाहायला गेला तर स्लोअर पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो आणि पंच आमच्याकडे इशारा करता निर्धाव चेंडू. हा धामोते संघाचा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ह्याची ओळख आहे सर. तोच कल्पेश ज्याने फलंदाजी केली. तोच कल्पेश आता गोलंदाजी देखील तेवढीच तिकट करतोय. यावेळेस पुढे येऊन मारलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. बॉल उचलणार फेकणार परंतु एकही धाव घेतली नाहीये. शेवटचे 6 चेंडू आता इथे उरले गेलेत आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्यात 30. 3 षटकांचा खेळ झाला सर आणि धावसंख्या पोहोचले जाते 24. 6 चेंडू मध्ये करायच्या 30 धावा. परंतु आपण थोडं थांबूया आणि संधी देऊया डीजी मास्तरांना. तनयजी 6 चेंडू 30 धावांचं समीकरण. आतापर्यंत 3 षटकामध्ये धावसंख्या पोहोचल्या जाते 24 वरती. आतापर्यंत पाहायला गेलं तर धामोती संघाने 3 षटक फेकले. 3 षटकांमध्ये पाहायला गेलं तर 8च्या सरासरीने 24 धावफलकावरती उभारलेले आहेत. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि गोलंदाजी मार्कवरती असणार राहुल राणे, ज्याच्यासाठी पाहायला गेलं तर येणारे 6 चेंडूमध्ये 30 धावा डिफेन्स करावा लागेल. मात्र नेरळपाडा संघाचा कर्णधार स्वतः अक्षय मात्रे स्ट्राईकवर असेल. येणारे 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारावे लागतील. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका अप्रतिम फटका इथे मात्र बघायला भेटतोय. सुंदर नेत्रदीपक. बॉलरची चाल आहे तुरुतुरु. बॉलरची चाल आहे तुरुतुरु. बॅट्समन बॉल उडवतोय एकदम भुरुभुरु भुरुभुरु भुरुभुरु. येतोय षटकार डीजे. किरवली संघाने पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वंजारपाडा संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि नाणेफेकी जिंकून किरवली संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. यापुढील होणारा सामना असेल तो किरवली विपक्ष वंजारपाडा. चौथा सामना असेल आजच्या 3ऱ्या रजनीमधला.
पहिल्या त्यावेळेस चेंडूवरती षटकार पुन्हा शॉर्ट एकदा चेंडू होता, त्यावेळेस बॅक टू बॅक येतोय दुसरा दर्जेदार 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 सातारातून चांगला कराड, सातारी चांगला कराड आणि षटकार मारतो एकदम गोलंदाजाला एकदम ठोकून ठोकून येतोय षटकार. मीटिंग नकोय. पहिल्या गेलं तर बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवरती पहिल्यांदा ओरपी चेंडू टाकला होता, मात्र राहुलवरती अतिक्रमण केलं ते अक्षयने. पहिल्या चेंडूवरती स्ट्रेट डाऊन पहिल्या गेलं षटकार आला, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये मात्र चेंजेस केलं. शॉर्ट पीस पद्धतीचा मात्र भरपूर समाचार घेतला तो अक्षयने आणि लेग साईडच्या दिशेने पहिल्या गेलं काऊ कॉर्नरवरून रिझर्व मारलेला षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अजूनही येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. मात्र आता गोलंदाजाचे पाहिल्या गेलं तर हृदयाचे ठोके वाढतात. यावेळेस येणार का षटकार? परत पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा षटकार येणार का ते मात्र बघावं लागेल. यावेळेस दबाव दबाव प्रेशर या गोलंदाजावरती 2 षटकार मारल्यानंतर प्रेशर कुठेतरी वाढल्यासारखं दिसतंय. जिथे फॉर्म मध्ये दिसतोय फलंदाज, ज्याच्या बॅटतून आपण 2 षटकार पाहिलेत अक्षयच्या, तो ज्या बॅटतून आणखून 2 षटकार आपल्याला बघायला भेटणार का? तो अप्रतिम धुव्वाधार फटकेबाजी आपल्या संघासाठी करतोय, नेरपाडा संघासाठी, की मात्र दहिवली धामोते संघाचा गोलंदाज कमबॅक करणार? मी म्हटलं होतं सर, पाहायला गेलं तर 3 षटकांमध्ये 24 धावा दिल्या होत्या. शेवटच्या 7 चेंडूमध्ये 30 धावा डिफेंड करायच्या होत्या. मात्र गोलंदाजीवरती अतिक्रमण केलं, 2 षटकार लगावले आणि इथे लाईनमध्ये सुद्धा चांगली व्हेरिएशन दाखवताना राहुल. एक तर निर्धाव चेंडू येतोय, मात्र इथं आता समीकरण असेल ते 7 चेंडू होते आणि 30 धावांची गरज असताना 2 चेंडूवरती लगावलेले 2 षटकार, त्यानंतर प्रेशरमध्ये असताना गोलंदाज वाईट चेंडूवाला. आता समीकरण असेल 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस कमबॅक केलाय त्या गोलंदाजाने सांगितलं, एक बार तुम्हारी है तो मात्र दुसरी बार हमारी है. इथे मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार आले, त्याच्यानंतर याच गोलंदाजाने कमबॅक केले, म्हणजे 2 चेंडूंनी धाव टाकलेत. पहा सर, पाहायला गेलं तर आपण 2 चेंडूवरती मोठे प्रहार आले, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने जो कान मंत्र दिला गोलंदाजाला, मात्र त्याचा वापर करून आता राहुल मात्र त्या लेंथमध्ये गोलंदाजी करतो. 2 निर्धाव चेंडू आले, मात्र पाहायला गेलं सामना आता धामोदे संघाच्या पारड्यामध्ये चुकतोय आणि हा 3रा चेंडू सलग निर्धाव येतोय. ज्या अक्षयच्या बॅटमध्ये 2 षटकार आले होते, कुठेतरी वाटलं होतं सामन्याचं समीकरण 19-20 झालं होतं, मात्र त्या ठिकाणी राहुलने पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवलं. 3 चेंडू पाहायला गेलं निर्धाव आले. आता शेवटचा चेंडू असेल 1 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार ती पाडा संघाला. इथे म्हणजेच सत्यनारायणची पूजा झाली आणि तीर्थप्रसाद वाटायचा बाकी आहे. यावेळेस मात्र इथे आणखी एक निर्धाव चेंडू राहुलने मात्र पाहिला गेला तर अजलान स्पोर्ट धामोते संघ जिथे अडचणीत होता, मात्र आता कुठेतरी पहिल्या सामन्यामध्ये विजय संपन्न केलं आणि सेकंड राऊंड मध्ये दाखल झाला तो अजलान स्पोर्ट धामोते. आणि यापुढील होणारा सामना असेल बंजारपाडा विपक्ष किरवली संघ. धामोते संघाच्या अगेन्स्ट कुठला संघ असेल सेकंड राऊंड मध्ये ते आपण पाहूया या मॅच मध्ये. धन्यवाद.